नमस्कार. आरोग्यासाठी सर्वात उत्कृष्ट अशा 20 टिप्स. नंबर 1. गाजराच्या रसामध्ये 1 टीस्पून मध घालून पिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंबर 2. मोसंबी संत्री याचा रस पिल्याने शरीरातील रक्तभिसरण सुधारते, तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. या रसामुळे केस सुद्धा मजबूत होऊन केसातील चमक टिकून राहते. नंबर 3. ताक, दही यात पांढरे मिठाऐवजी काळे मीठ वापरा, यामुळे त्वचेचे आजार होत नाहीत. नंबर 4. तुम्ही गाईच्या दुधाचे नियमित सेवन करा, केस डोळ्याचे आजार दूर होऊन त्वचा ग्लो करते. नंबर 5. मूळ व्याधीची समस्या होऊ नये यासाठी रात्रीच्या जेवणात कडधान्य किंवा बटाट्याची भाजी खाऊ नका. नंबर 6. आयुर्वेदच्या अनुसार जर उलटी, डोकेदुखी, अपचन, पोटदुखी इत्यादीचा त्रास होत असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे टाळावीत. नंबर 7. पोटाचे आजार होऊ नये यासाठी दररोज दही खावे. नंबर 8. मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या 15 मिनिट आधी बेसन पिठात लिंबू रस मिक्स करून ती पेस्ट मानेवर लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. यासाठी टोमॅटोचा रसही गुणकारी ठरतो. नंबर 9. छातीतील कफ, खोकला कमी होत नसल्यास दुधामध्ये बत्तासा उकळून प्या, लगेच आराम होतो. नंबर 10. केस धुतल्यास पालकची भाजी आहारात घेऊ नका, यामुळे छातीत कफ साचतो. नंबर 11. या हिवाळ्यात पायाला भेगा पडतील तर साबूत मेथी उकळून त्या पाण्यात पाय घालून ठेवावे. 15-20 मिनिटांनी काढा, तुम्हाला पायाच्या भेगा कमी झालेल्या दिसतील. नंबर 12. 2 चमचे मसूर डाळ, 1 बदाम रात्री दुधामध्ये भिजत घालावे. सकाळी मिक्सरमध्ये 2 थेंब लिंबू रस घालून पेस्ट चेहऱ्याला लावून घ्या. 10-15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा, यामुळे ग्लो येऊन चेहरा उजळतो. नंबर 13. सकाळी रिकाम्या पोटी 1 टीस्पून मध, 1 टीस्पून लिंबू रस नियमित घेतल्यास लठ्ठपणा कमी होतो. नंबर 14. शरीरात रक्ताची कमी दूर करण्यासाठी अर्धा कप गाजर रस मध्ये लिंबू पिळून घेतल्यास रक्ताची कमी दूर होते. नंबर 15. कडुलिंबाच्या बिया पॉवरफुल असल्याने त्याचे सेवन केल्यास शुगर नियंत्रित राहते. बिया नियमित खाल्ल्यास वजन कमी होते आणि बियापासून जबरदस्त फायदा म्हणजेच हृदय मजबूत होते. म्हणून दररोज 1 ते 2 बी नियमितपणे सेवन करा. हृदय मजबूत होऊन बीपी, शुगरचा त्रास कमी होतो, असे आयुर्वेदात माहिती आहे. नंबर 16. कडुलिंब त्वचा बुरशी विरुद्ध गुणकारी असल्याने त्वचे संबंधित रोगावर वापर तुम्ही करू शकता. चेहऱ्यावर आलेले पुरळ, कोरडेपणा आणि इतर रोगावर उपयोग करावा. पानाची पेस्ट करून चेहऱ्यावर लावावे. नंबर 17. मायग्रेनवर रामबाण उपाय म्हणजेच लिंबाचे साल मिक्सरमध्ये फिरवून ते कपाळावरती लावल्यास मायग्रेन ठीक होतो. नंबर 19. पोट खराब असेल किंवा फुगलेले असेल, लिंबू रस मध्ये ओवा, जिरे, हिंग, मीठ टाकून पाणी पिल्यास खूपच आराम होतो. नंबर 20. शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता झाल्यास हातपाय दुखणे, गुडघे दुखणे, दाताला पायरियाचा रोग होतो, असे बरेचसे रोग शरीरात निर्माण होतात. लिंबू व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असल्याने आहारात नेहमी ठेवा, यामुळे रोग दूर पळतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप मनापासून आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील. धन्यवाद.